महाराष्ट्र सरकार त्या शेतकऱ्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकणार। महायुती सरकारने का घेतला निर्णय? महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला। पीक विमा योजनेत फसवणूक करणारे आणि खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे। मग महाराष्ट्र सरकार त्या शेतकऱ्यांना ब्लॅक लिस्टमध्ये का टाकत आहे आणि असं महायुती सरकारने घेतलेला निर्णय काय आहे, ही संपूर्ण घडामोड आपण बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला। यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सेवा देणाऱ्यांवर केली जात होती, परंतु आता पीक विमा योजनेची खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे। एका अधिकाऱ्याने सांगितले की सन 2024 मध्ये 4000 पेक्षा जास्त खोटी कागदपत्रे विमा योजनेसाठी दिली होती, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। अधिकाऱ्यांनी सांगितले की महाराष्ट्र सरकारने मध्यस्थ आणि सेवा प्रदान करणाऱ्या संस्थेसोबत शेतकऱ्यांनाही या काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। पीक विमा योजनेचे लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे देणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे। एकदा काळ्या यादीत टाकल्यानंतर शेतकरी काही वर्षे पीक विमा योजनेचा फायदा घेऊ शकणार नाही। सरकारने म्हटले की सन 2024 मध्ये पीक विमा योजनेसाठी 4000 पेक्षा जास्त खोटे प्रस्ताव आले होते। त्यानंतर सरकारने अनेक कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC विरोधात कायदेशीर कारवाई केली। तसेच बीड, नांदेड, परभणी, पुणे, लातूर आणि जालना या जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले। यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि CSC केंद्रावर होत होती, परंतु आता त्या शेतकऱ्यांनाही ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे ज्यांनी खोटी कागदपत्रे सादर केलेली आहेत। राज्य कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पूर्वी सरकार 1 रुपयात पीक विमा योजना राबवत होती। या योजनेनुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रीमियमची पूर्ण रक्कम भरत होते। त्यात घोटाळा होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या, परंतु या वर्षापासून त्यात बदल करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना स्वतः आपले प्रीमियम भरावे लागणार आहे। योजनेचा कोणताही गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे। सरकारने म्हटले की खऱ्या दाव्यांना योग्य मोबदला देण्यासाठी सरकार बांधील आहे। त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय हा घेतलेला आहे। पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे। यापूर्वी ही कारवाई मध्यस्थ आणि सेवा देणाऱ्यांवर केली जात होती, परंतु आता पीक विमा योजनेची खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे। एका अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार सन 2024 मध्ये 4000 पेक्षा जास्त खोटी कागदपत्रे विमा योजनेसाठी दिली होती, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी XYZ या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। अशाच अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून पुढील व्हिडिओ पाहू शकता। धन्यवाद।